घ्यावी। फ्लू सारखा फ्लू सदृश अशा पद्धतीचाच हा आजार आहे। यापूर्वी सुद्धा याचे पेशंट भारतामध्ये आणि देशामध्ये जगामध्ये आढळलेले आहेत आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने बरे झालेले आहेत। नागपूरमधले दोन्ही पेशंट जे होते ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने रिकवर होत आहेत। त्याच्यामध्ये कुठेही ॲडमिट करायची त्या पेशंटना सुद्धा आवश्यकता भासलेली नाही। त्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये विनाकारण अशा गोष्टींमुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही। लोकांनी फक्त आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी। सोबत आहे सर, ज्या नवीन व्हायरस जो आला आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? महाराष्ट्राच्या जनतेला मी फक्त इतकीच विनंती करेन की या व्हायरसचा इतकासा विषाणू गंभीर नाही आहे। फक्त आवश्यक ती काळजी घ्यावी। फ्लू सदृश अशा पद्धतीचाच हा आजार आहे। यापूर्वी सुद्धा याचे पेशंट भारतामध्ये आणि देशामध्ये जगामध्ये आढळलेले आहेत आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने बरे झालेले आहेत। त्यामुळे कोणतीही टेन्शन न घेता फक्त आपल्या आरोग्याची काळजी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या योग्य सूचनांचं पालन करा आणि आपलं आरोग्य सुरक्षित ठेवा। सर, नागपूरमध्ये 2 रुग्ण आढळले होते, त्यांची आता सध्याची परिस्थिती काय आहे? नागपूरमधले दोन्ही पेशंट जे होते ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने रिकवर होत आहेत। त्याच्यामध्ये कुठेही ॲडमिट करायची त्या पेशंटना सुद्धा आवश्यकता भासलेली नाही। या सगळ्या गोष्टींची सुद्धा वस्तुस्थिती आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवावी। सर, महाराष्ट्र अलर्ट मोडवरती आलेला आहे, मात्र गाईडलाईन जी SOP जारी केले जाणार आहे ती साधारणतः कधीपर्यंत जारी होऊ शकते? या विषयाचं गांभीर्य बघितल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया निश्चितपणे आम्हाला SOP जाहीर करेल, परंतु आजच्या घडीला फक्त ते फ्लू सदृश्य असल्यामुळे फारसं त्याच्यावरती गांभीर्याने SOP जाहीर करण्यापेक्षा सुद्धा ज्या काही उपाययोजना रेग्युलर आपल्या सगळ्या पेशंट्सना द्यायला पाहिजेत त्याच पेशंट्सना देण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे काम आपण करतोय। सर, मंत्रिमंडळात देखील यावरती चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय निर्देश दिले, तुमच्या मार्फत काय सांगितलं? आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला सूचित केलं की आज आपण एक प्रेस घ्या की ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये विनाकारण अशा गोष्टींमुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही। लोकांनी फक्त आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी। धन्यवाद सर। हे होते प्रकाश आंबेडकर, ज्यांनी या आजाराला घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचं स्पष्ट केले। प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई।